शिरीष जी, मी श्रावणी, वैदेहीची मुलगी. तुम्ही ओळखलत का मला? मागे भेटायला आले होते मी तुम्हाला. मला माहितीये तुमच्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये फक्त निर्मळ मैत्री होती. सगळा गैरसमज झाला होता माझा. आणि मला हेही माहिती की आत्याने सगळा गैरसमज पसरवला आणि म्हणून बाबा तुमचा राग करतात. तुम्ही बाबांसारखा इतका चांगला मित्र गमावला. पण माहितीये का, मी माझी आई गमावली. बाबांना अजूनही सत्य माहिती नाहीये, त्यामुळे ते खूप राग करतात तुमचा. पण मला ना, काही दिवसांपूर्वी मला माझ्या आईचं पत्र सापडलं आणि त्यावरनं खरं काय ते अगदी अगदी स्पष्ट झालं. काका, मी तुम्हाला काका म्हटलं तर चालेल ना? मला ना तुमच्याकडनं एकच मदत हवी आहे. मला सांगा ना, माझी आई जिवंत आहे का? सांगा ना मला. ती कशी आहे, कुठे आहे, काय माहिती तुम्हाला तिच्याबद्दल? प्लीज प्लीज, तुम्हाला जे काही माहिती असेल ना ते मला सांगा. प्लीज सांगा. अहो, असं काय करताय? सांगा ना मला. तुम्हाला माहिती आहे का माझ्या आईबद्दल काही? श्रावणी, मुझं बघ ना गं, काही सांगतच नाहीयेत मला. साधी नजर सुद्धा हलवत नाहीयेत ती. हो, त्यांच्यात हळूहळू सुधारणा होते असं आत्ताच डॉक्टर म्हणाले. तू नको काळजी करू, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अगं पण निदान होकार नकार काहीतरी दिला असता, मान डोलवली असती तर. देतील, पण थोडा वेळ द्यावा लागेल. आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल. आजपर्यंत संयमच ठेवत आले, यापुढे ठेवी. मोक्षा, अगं बघितलंच का तू त्यांनी काय केलं? माझी ओढणी. काका, तुम्ही माझी ओढणी पकडलीत. म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना मला? बोला ना प्लीज प्लीज. माझ्या आईबद्दल काय माहितीये तुम्हाला? सांगा ना मला. माहितीये तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काका, ऐकतेय मी. प्लीज प्लीज बोला. मोक्षा, हा, तू बघितलंस का? तू बघितलंस का हे? हो हो हो. अगं, एवढ्या दिवसात त्यांनी पहिल्यांदाच डोळे मिचकावलेत. आता फक्त त्यांना रिकवर होऊ द्यावं लागेल. हो, आता लवकरच मला माझ्या आईचं सत्य कळणार. मोक्षा मॅडम, हा. यांचा रिपोर्ट आलेला आहे. ओ, काय आहे रिपोर्ट्समध्ये? रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. ओ ग्रेट. पण मग पुढच्या उपचारांचं काय? तुम्ही त्यांना घरी सुद्धा मेडिकेशन देऊ शकता आणि लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल. ठीक आहे, थँक्यू डॉक्टर. थँक्यू. फॉर्मॅलिटीज करून घ्या आणि साईन केल्यानंतर ह्यांना घेऊन जाऊ शकता. चाल. बघ श्रावणी, आपलं टेन्शनच गेलं. आता घाणेकर काका माझ्या घरच्या गेस्ट रूम मध्येच राहतील. हो,
फक्त आत्यापासनं सावध. काही झालं तरी ह्यांच्याबद्दल तिला कळता कामा नये. हो, तू नको टेन्शन घेऊ. मी मम्माला काही कळू देणार नाही. ओके, बरं निघते आता. काळजी घ्या काकांची. हो. शुभ फोन का उचलत नाही माझा? कट का करतोय माझा कॉल? तुम्ही असं कसं बोलू शकताय? अहो, शिक्षण मंत्र्यावर अटॅक झालाय तरी बी अजून त्या मुली सापडल्या नाहीत. हा, पोलीस डिपार्टमेंट करायला का लागले जरा मला सांगा. आम्ही पूर्ण पोलीस फोर्स कामाला लावली आहे. तपास सुरू आहे. पोलीस फोर्स कामाला लावली आहे, तपास चालू आहे, तरी बी ते गुन्हेगार सापडत नाहीत. अहो, त्या पोरी टेररिस्ट बी नव्हत्या तरी पण. बरं मला एक सांगा, रुद्र प्रताप सरांनी टिप दिलेली ना शिक्षण मंत्र्यावर अटॅक होणार आहे, ते कुठे आहेत मला सांगा. ते अजून का नाही आले? साहेब, अहो हल्ल्याला एवढा हलक्यात घेऊ नका. परत हल्ला झाला ना कोण जबाबदार आहे? काय करणार आपण? अहो, तपास चालू आहे, मी बोललोय ना तुम्हाला. हॅलो, रुद्रप्रताप बोलतोय. जैन जैन सर, जैन मिनिस्टर विश्वंभर राजशिर्के यांच्या केसचं काय झालं? सर, आम्ही गुन्हेगारांना शोधतोय सर. अरे निदान काहीतरी मिळायला हवं होतं ना आतापर्यंत. अहो साहेब, आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न नकोयत, रिझल्ट हवाय मला. हो सर. सर, शुभंकर आलाय, त्याच्याशी बोलाल का? फोन द्या त्यांना. साहेब, मिनिस्टरवर हल्ला झालाय, पोलीस डिपार्टमेंट करायला का लागलंय? बरं, त्या पोरी अट्टल गुन्हेगार बी नव्हत्या तरी बी त्यांनी हल्ला केला. अहो चाललंय काय हे? अहो एवढे दिवस उलटून गेले तरी बी त्या पोरी सापडलेल्या नाही आहेत. काय करायला लागले पोलीस डिपार्टमेंट? तुमची व्यथा समजू शकतो मी. तुम्ही समजत असता ना इथं आला असता. अहो, मी सुद्धा दिल्लीत एका मिनिस्टरच्याच केसमध्ये अडकलोय. हा, मी पोहोचीन लवकर आणि तुमच्या साहेबांच्या केसचा नक्की छडा लागेल. विश्वास ठेवा माझ्यावर. जोपर्यंत तुम्ही केस सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही मला ओळखत नाहीत अजून. विचार करून बोला. सगळं विचार करूनच बोलायला लागलोय मी. साहेबांच्या सिक्युरिटीपेक्षा मला काय बी महत्वाचं नाही आहे. त्यामुळे तुमच्या टीमला कामं लावा आणि मला रिझल्ट द्या. कळते? लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावा, नाहीतर मला वरतीपर्यंत जावं लागेल. नंतर मला सांगत बसू नका असं काय आणि तसं का. बापरे, शुभंकर रुद्रप्रताप सरांशी असं कसं बोलले? रुद्रप्रताप सर काय माणूस आहे हे अजून त्यांना कळलेलं नाहीये.